सामुग्री लागते, क्रेन लागत असेल किंवा बाबा ज्या काय मटेरियल लागत असेल ते अतिशय मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे आणि त्याच्यामार्फत ते काम चालू आहे. आता देखील बचाव कार्य सुरू आहे, रात्रीचं देखील चालू आहे तिथं आत्ता सर्व आत्ता मी येतानाच मी तिथनंच आलो आणि त्या ठिकाणावरनं आल्यानंतर मी या हॉस्पिटलला भेट दिली आहे. जखमी असणाऱ्या व्यक्तींना किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे, मात्र जे उपचार घेत आहेत त्यांना देखील काही मदत करण्यात येणार आहे का? त्यांनाही मदत करता येईल. शासनाच्या वतीने जे उपचार घेत आहेत आणि जे उपचार घेण्यासाठी जे पेशंट असतील किंवा जे मुलं असतील त्या लोकांना शासनाच्या वतीने पूर्ण मदत करण्यात येईल. महायुतीतील मोठ्या नेत्यांचं, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय का? त्यांनी काय सांगितलं काय बाबा? नाही, माझं आता या ठिकाणी आल्यानंतर कलेक्टर साहेब असतील, पोलीस कमिशनर असतील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असतील त्यांच्यासोबत माझी चर्चाही झालेली. मंत्री मकरंदाबा पाटीलही या ठिकाणी आलेले आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. आता ते पण साधारणतः मला वाटतं पाहुणा हॉस्पिटलला उपचार जे घेत असलेली पेशंट आहेत त्यांची पाहणी करण्यासाठी गेलेले आहेत. नक्कीच.